जिल्हा परिषदेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं युतीसाठी जास्त ताणू नये असं म्हणतात भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे। त्यांनी असा इशाराही दिलाय। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपच मोठा भाऊ होईल असं देखील शितोळे म्हणतात। संभाजीनगर जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मनपाच्या स्थापनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच कुण्या पक्षाला एवढं बहुमत मिळालं म्हणजे भारतीय जनता पक्षाला तब्बल 57 जागेंवरती विजय प्राप्त झालेला आहे। साहजिकच एक हाती सत्ता याला म्हणावी लागेल आणि महापौर त्यांचाच बसणार आहे। मात्र यामध्ये कन्फ्युजन असं झालं आहे की महायुतीतले जे घटक पक्ष आहे शिवसेना ते त्यांना सोबत घेणार आहात का किंवा काय नियोजन आहे पुढच्या या सत्ता स्थापनेचं? सुरुवातीला युतीपासून मी सांगत होतो सेनेला की आम्ही मोठा भाऊ आहोत, आम्हाला द्या। पण त्यांचं म्हणणं होतं त्यांचे 2 आमदार आहेत, 1 खासदार आहे। पण हे आपण पाहिलं असेल की दरवेळेला दोन्ही आमदार किंवा खासदार निवडून आणण्यात भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचा विचार परिवार जो आहे त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळे हे 2 आमदार आणि खासदार आलेले आहेत। त्याचं हे पण कधी सिद्ध होत नव्हतं, पण यावेळेला ते लक्षात आलंय की सगळा भारतीय जनता पार्टीचा विचार परिवार हा काम करतो आणि त्यामुळेच हे यश आणि शिंदे सेनेला जागा मिळू शकल्या नाहीत। पण आमचे मित्रपक्ष आहेत, ते आम्ही राज्यामध्ये सहकारी आहोत, त्यामुळे आम्ही त्यांना सोबत घेऊन विकसित छत्रपती संभाजीनगर निर्माण करू। पण महापौर तुमचाच असेल अर्थातच। मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून माझं स्वप्न होतं की आमचा महापौर झाला पाहिजे। जनमत आमच्याकडे आहे, सगळं आत्तापर्यंत शहरातलं मतदान हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या विचारांचं आहे। त्याच्यामुळे महापौर साहजिकच एवढं मोठं जनमत हे देवाभाऊंच्या नेतृत्वात मिळालंय। पक्ष म्हणूनही मोठे आहोत आणि निवडून आलेले उमेदवार म्हणूनही भाजपच मोठा आहे। त्याच्यामुळे शिवसेनेने यावेळेला ताणू नये। त्यांनी आम्ही म्हणतोय त्यांनी समोर येऊन चर्चा करून आपल्या संख्याबळानुसार त्यांनी मान्य करावं आणि एकत्र हातात हात घालून लढलो तर आपले मतं दुभंगणार नाहीत। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।